नमस्कार विद्यार्थी मित्र, सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रकरण 8वे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव, व्हिडिओ क्रमांक 2। विद्यार्थी मित्र हो, आपण 8वे प्रकरण म्हणजे उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणामध्ये आपण या अगोदर उपयुक्त सूक्ष्मजीव, तर त्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई, दुधापासून दही बनवणारे लॅक्टोबॅसिलाई या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा, त्याचप्रमाणे रायझोबियम, नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारे सहजीवी जीवाणू म्हणजे रायझोबियम, तर या 2 उपयुक्त सूक्ष्मजीवांविषयीची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आज आपण उपयुक्त सूक्ष्मजीव, त्याच्यामध्ये तिसरा प्रकार किण्व म्हणजे किण्व किंवा इष्ट या उपयुक्त सूक्ष्मजीवाविषयीची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे उपद्रवी सूक्ष्मजीव, त्याच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम, कवके व इतर काही सूक्ष्मजीव, या उपद्रवी म्हणजे हानिकारक सूक्ष्मजीवांविषयीची माहिती आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायची आहे। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी किण्व हे उपयुक्त सूक्ष्मजीव, या ठिकाणी बघा इथे करून पाहूया म्हणून कृती दिलेली। तर या ठिकाणी काय सांगितलेले, बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय इस्ट घेऊन या आणि एका बाटलीमध्ये 1 चमचा इस्ट, 2 चमचे साखर व थोडे कोमट पाणी मिसळा। बाटलीच्या तोंडावर एक रंगहीन पारदर्शक फुगा घट्ट बसवा। म्हणजे आपण ड्राय इस्ट किंवा बेकिंग पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये ती बाटलीमध्ये टाकली, 2 चमचे त्याच्यामध्ये साखर टाकली आणि थोडंसं कोमट पाणी मिसळलं, तर त्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते आणि अभिक्रिया होऊन बाटलीमध्ये हे जे आपण हे घटक एकत्र केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांची काय होते, अभिक्रिया किंवा रासायनिक क्रिया होते आणि त्या ठिकाणी त्याच्यामधून वायू बाहेर पडतो। मग आपण बाटलीच्या तोंडावरती एक रंगहीन पारदर्शक फुगा घट्ट बसविला आणि 10 मिनिटानंतर त्या फुग्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होतो याचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तो फुगा आपल्याला काय होईल, फुगलेला दिसेल। म्हणजे बाटलीच्या तोंडाशी बसवलेला हा जो फुगा आहे तो थोड्या वेळाने काय होतो, फुगतो। मग हा जो फुगा आहे, कारण त्या ठिकाणी बाटलीमध्ये जे आपण हे पदार्थ मिसळलेले होते त्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते आणि त्याच्यातून वायू बाहेर पडतो आणि त्या वायू बाहेर पडल्यामुळे तो फुगा काय होतो, फुगतो। आणि नंतर हा फुगा काढून फुग्यात जमा झालेल्या वायूमध्ये चुन्याची निवळी मिसळा। ही निवळी घेऊन चंचुपात्रात घेऊन निरीक्षण करा। म्हणजे आपण ही या ठिकाणी हा जो वायू आहे या वायूमध्ये काय केली, चुन्याची निवळी मिसळली आणि नंतर ती निवळी पुन्हा चंचुपात्रामध्ये टाकली तर त्या ठिकाणी ती जी चुन्याची निवळी आहे ती काय होते, आपल्याला दुधी झालेली दिसेल। म्हणजे या ठिकाणी बाहेर पडणारा जो वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू आहे, आपल्याला हे या ठिकाणी सांगता येईल, कारण कार्बन डायऑक्साईड वायू चुन्याच्या निवळीमध्ये दुधी, कार्बन डायऑक्साईड वायूमुळे चुन्याची निवळी काय होते, दुधी होते। तर आता ही जी क्रिया केलेली त्या बाटलीतील द्रावणाचा एक थेंब आपण काय केला, काचपट्टीवरती घेतला आणि त्याच्यावरती एक कव्हर स्लिप किंवा आच्छादक ठेवलं आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केलं। बाटलीत जे द्रावण आहे ते तसंच ठेवायचं, पण त्याच्यातला एक थेंब काचपट्टीवरती घेऊन त्याच्यावरती आच्छादक किंवा कव्हर स्लिप घालून संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपण त्याचं निरीक्षण केलं। तर निरीक्षण केलं तर आपल्याला
त्या ठिकाणी या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपल्याला या काचपट्टीवरती लंबगोलाकार रंगहीन कवकपेशी अशा प्रकारच्या दिसतात. म्हणजे या अशा प्रकारच्या लंबगोलाकार आकाराच्या रंगहीन कवकपेशी दिसतात. तर त्यातील काही ज्या पेशी आहेत त्या पेशींना छोटे गोलाकार भाग, असे या पेशींना काय आहेत, छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतात. तर या ज्या आहेत त्या या आहेत ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. म्हणजे या कवक पेशीला लहान अशा प्रकारच्या ज्या पेशी चिकटलेल्या दिसतात त्या काय आहेत, ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथं या कवक पेशी आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपल्याला निरीक्षण केलं असता अशा प्रकारच्या कवक पेशी दिसतात. तर या ज्या कवक पेशी इथं ईस्टच्या नवीन तयार होणाऱ्या ह्या ज्या पेशी आहेत त्या प्रजननाचा हा प्रजननाची अलैंगिक पद्धत आहे. आणि या प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन असं म्हणतात. कारण या ठिकाणी या कवक पेशी ज्या आहेत या कवक पेशीच्या पुढच्या बाजूला आणखीन एक छोटासा गोलाकार भाग चिकटलेला दिसतो आणि त्यालाच या ठिकाणी कलिका किंवा मुकुल असं म्हणतात. आणि याच्यापासून पुन्हा नवीन किण्वपेशी तयार होत असते आणि म्हणून ही जी प्रजननाची अलैंगिक पद्धत आहे याला मुकुलायन किंवा कलिकायन असं म्हणतात. तर ईस्ट हा कार्बनी पदार्थावरती वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. तर ईस्ट किंवा किण्व हे एकपेशीय कवक असून त्यांच्या जवळजवळ 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी ही दृश्य केंद्रकी प्रकारची असते. कारण या पेशीमध्ये अशा प्रकारची ही कलिका दिसते बघा या कवक पेशीच्या भोवताली. आणि या ठिकाणी या कवक पेशीमध्ये इथं हे केंद्रक दिसते, म्हणून केंद्रक आपल्याला दृश्य रूपामध्ये दिसतं, म्हणून हे केंद्रक काय आहे, दृश्य केंद्रकी आहे. तर अशा प्रकारे ही किण्व किंवा ईस्ट जी आहे ती काय आहे, या ठिकाणी आपल्या उपयोगी किंवा उपयोगाची सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे आपण पाव किंवा बेकरीमध्ये बेकरीजन्य पदार्थ तयार करण्यासाठी काय केला जातो, याचा वापर केला जातो. बेकिंग पावडर टाकली जाते त्याच्यामधून त्या ठिकाणी हे या किण्व म्हणजेच बेकिंग पावडर किंवा बेकर्स ईस्ट नावाचं किण्व हे पाव तयार करताना मैद्यामध्ये मिसळलं जातं आणि त्याच्यामुळं तो पाव काय होतो, फुगतो. कारण त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडल्यामुळं तो हलका सच्छिद्र होतो किंवा तो फुगतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे जे ईस्ट आहे हे काय आहे, आपल्या उपयोगाचं आहे आणि त्याच्यामुळं हा उपयोगी सूक्ष्मजीव आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये लॅक्टोबॅसिलाई, त्याच्यानंतर रायझोबियम आणि किण्व या 3 उपयोगी सूक्ष्मजीवांची विषयीची माहिती या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला काही प्रतिजैविकाविषयी माहिती मिळवायची, म्हणजे प्रतिजैविके किंवा अँटीबॉडीज. तर आता प्रतिजैविके म्हणजे काय, तर सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे काय आहेत, प्रतिजैविके. म्हणजे सूक्ष्मजीवांचा नाश करणारी व त्यांच्या वाढीला प्रतिकार करणारी जीवाणू किंवा कवकांपासून बनवलेली कार्बनी संयुगे ही काय आहेत, प्रतिजैविके. तर 20व्या शतकातील प्रतिजैविकांमुळेच औषधोपचारांमध्ये क्रांती घडली. तर क्षयासारख्या रोगाचे तर आता काही देशातून जवळजवळ निर्मूलन झाले आहे. म्हणजे या प्रतिजैविकांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचे जंतू नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. प्रतिजैविके जी आहेत ती मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात. काही प्रतिजैविके
आदी जीवांना नष्ट करू शकतात. तर या ठिकाणी काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात. अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असं म्हणतात. आता उदाहरणार्थ ॲम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन इत्यादी ही जी सूक्ष्मजीवी म्हणजे ही जी प्रतिजैविके आहेत यांना काय म्हणतात, विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके. कारण अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध ही काय आहेत, अतिशय उपयुक्त आहेत. रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबॉडीजचा वापर केला जातो. म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या रोगाची काही वेळेला लक्षणं पण दिसत नाहीत किंवा ते रोगजंतू सापडत नाहीत, त्यावेळेला अशा प्रकारच्या म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा उपयोग केला जातो. आणि जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजतं तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात. म्हणजे एखाद्या रोगाचा सूक्ष्मजीव सापडला तर त्यावेळेला म्हणजे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो. तर पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन ही काय आहेत, मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके आहेत. तर आता ही प्रतिजैविके तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था या कार्यरत असतात. तर आता बघा, कार्य संस्थांचे पुणे येथे 1952 साली स्थापन झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ तसेच फुफ्फुसांचे विकार यावर संशोधनाचे कार्य करत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या काही संस्था ज्या आहेत त्या संस्था अँटीबॉडीज किंवा प्रतिजैविके तयार करण्यासाठी कार्यरत आहेत. तर अशा प्रकारे ही पुण्यामधली ही एक संस्था आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही एक संस्था आहे. तर हे या ठिकाणी इथं कार्य संस्थांचं दिलेले. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पेनिसिलिन या प्रतिजैविकाविषयीची माहिती मिळवायची. तर आता हे पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट असून स्टॅफायलोकोकस, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास त्याचा वापर होतो. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूमुळे होणारे संसर्ग तसेच न्यूमोनिया, स्कारलेट फीवर म्हणजे लोहितांग ज्वर याला म्हणतात, यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिनयुक्त औषधे उपयुक्त आहेत. तर आता या ठिकाणी हे पेनिसिलिनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. तर या ठिकाणी हे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा हा फोटो इथे दाखवलेला आहे. कारण त्यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपले जीव वाचवणाऱ्या प्रतिजैविकांचे संशोधक त्यांना म्हणतात. अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांना काय म्हणतात, आपले जीव वाचवणाऱ्या प्रतिजैविकांचे संशोधक. कारण वेगवेगळ्या रोगावरती उपयुक्त अशा प्रकारची प्रतिजैविके त्यांनी तयार केली आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, आपले जीव वाचवणाऱ्या प्रतिजैविकांचे संशोधक म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग यांना ओळखले जाते. तर आता या ठिकाणी सावधान म्हणून आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे. म्हणजे प्रतिजैविके जी आहेत ती प्रतिजैविके आपण कशी घ्यावीत. एखादा आजार झाल्यानंतर आपण काय करत असतो, डॉक्टरांकडे जात असतो आणि त्याच्यावरती उपाययोजना करत असतो. त्या आजारावरती डॉक्टरांकडून उपाययोजना केली जाते. तर इथे दिलेले आहेत बघा, काय सावधगिरी बाळगली पाहिजे आपण.
तर प्रतिजैविके घेताना. तर प्रतिजैविके हा काय औषधांचा, प्रतिजैविके म्हणजे थोडक्यात औषध आहेत. तर ही जी प्रतिजैविके आहेत ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. प्रतिजैविके ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. त्याच्यानंतर दुसरा सावधगिरी काय सांगितले बघा या ठिकाणी, औषधांच्या दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही प्रतिजैविके मागू नका. म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर आपण मेडिकलमध्ये जातो आणि आपण त्या ठिकाणी औषधं घेत असतो किंवा दुकानातून मेडिकलमधून आपण औषधं आणत असतो, पण अशी औषधं घेऊ नये, कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारची प्रतिजैविके घेऊ नये. त्याच्यानंतर घसादुखी, सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका. स्वतःहून प्रतिजैविके घेऊ नये, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ती औषधे घ्यावीत. डोस पूर्ण होण्याआधीच बरे वाटले तरी प्रतिजैविकांचे नेमून दिलेले डोस पूर्ण करा. म्हणजे काही वेळेला आपल्याला आपण औषधं घेत असताना थोडी औषधं घेतली की आपल्याला थोडासा बरं वाटतं किंवा आजार गेल्यासारखं वाटताना आपण ती औषधं घेणं टाळतो. तर असं करू नये, म्हणजे त्या औषधांचा डोस पूर्ण होणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला उपयोगी ठरलेली प्रतिजैविके दुसऱ्याला सुचवू नका. म्हणजे आपल्याला एखाद्या आजारावरती आपण औषध घेतलं आणि त्याच्यामुळे आपल्याला फरक पडला तर आपण तीच औषधं दुसऱ्याला घ्यायला सांगू नये, कारण त्याची रोगप्रतिकारक क्षमता कशा प्रकारची आहे त्याच्यावरून त्याला ती औषधं दिली जाऊ शकतात. तर आपण स्वतःहून सुचवू नये, कारण त्यानेही दुसऱ्या व्यक्तीनेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कुठल्याही आजारावरती औषध घेणं हे गरजेचं असतं. तर अशा प्रकारे ही प्रतिजैविके म्हणजे अँटीबॉडीज ही जी आहेत ते आपण घेत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधं घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला उपद्रवी सूक्ष्मजीवांविषयीची माहिती पाहिजे. तर बघा या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपण रायझोबियम, त्याच्यानंतर लॅक्टोबॅसिलाई आणि किन्व ईस्ट या 3 उपयोगी सूक्ष्मजीवांविषयी, म्हणजे आपल्याला उपयोगाचे असणारे सूक्ष्मजीव याविषयीची माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये उपद्रवी सूक्ष्मजीव, उपद्रवी म्हणजे जे आपल्याला उपयोगाचे नसतात, जे हानिकारक आहेत, त्यांचा काही आपल्याला उपयोग नाही, अशा प्रकारचे सूक्ष्मजीव याच्यामध्ये कवके आणि क्लॉस्ट्रीडियम या सूक्ष्मजीवांविषयीची माहिती आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी पहिला बघा उपद्रवी सूक्ष्मजीव आहे कवक किंवा कवके, त्याला फंगी असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम हा आपल्याला हानिकारक सूक्ष्मजीव आहे. तर आता ही जी कवके आहेत, हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. कवकांचे काय असतात, हवेमध्ये सूक्ष्म कण असतात किंवा ते बीजाणू असतात. आणि ओलावा मिळाल्यानंतर ते सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थावरती हे बीजाणू काय करतात, रुजतात. आणि हे जे कवकाचे तंतू आहेत ते या पदार्थावरती खोलवर शिरून स्वतःचं पोषण करतात आणि प्रजनन करतात. आणि या प्रक्रियेमध्ये तो मूळचा जो पदार्थ असतो तो काय होतो, कमकुवत होत असतो. म्हणून बुरशी आलेले गोणपाट, कापड, चामड्याच्या चपला, बूट, पाकिटे, पट्टे फार काळ टिकत नाहीत. त्याचप्रमाणे लाकडी वस्तूसुद्धा काय होतात, खराब होतात. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ओलाव्याचं प्रमाण हे कसं असतं, जास्त असतं आणि आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचे म्हणजे चामडी वस्तू असतील किंवा गोणपाट असेल, सुती कापड असेल, त्याच्यावरती काय होते, बुरशी आलेली दिसते. आणि बुरशी येते म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यावरती हे जे बीजाणू आहेत ते रुजतात आणि ते खोलवर शिरून त्या स्वतःचं पोषण करतात आणि मूळचा जो पदार्थ आहे तो पदार्थ काय करतात, कमकुवत करतात. तर त्याच्यामुळं हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे पदार्थ खराब होतात, ते आपल्याला जास्त काळ वापरता
येत नाहीत. परंतु हेच जर पदार्थ आहेत ते किंवा याच वस्तू उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये खराब होत नाहीत. कारण का तर उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आर्द्रतेचं प्रमाण, हवेतील ओलाव्याचं प्रमाण हे कसं असतं, कमी असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता ही जास्त असते किंवा हवेमध्ये वातावरणाचं तापमान हे जास्त असतं आणि त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारच्या वस्तू खराब होत नाहीत. पण त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खराब होतात. कारण का तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ओलाव्याचं किंवा आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं आणि या ओलाव्यामध्ये या सूक्ष्मजीवांची वाढ ही जलद गतीनं होत असते. त्याचप्रमाणे इथं दुसरा एक भाग दिलेला आहे बघा, जरा विचार करा. आईने लोणचं किंवा मोरांब्याची बरणी उघडल्यावर कधीतरी आतमध्ये काळी पूड तर कधी पांढऱ्या चकत्या दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी हे नक्की काय असतं आणि असे पदार्थ खाण्यास अयोग्य का ठरतात. कारण आपल्याला माहिती जास्त दिवस आपण लोणचं किंवा मोरांब्याची बरणी त्याच्यामध्ये उघडली तर त्या झाकणाच्या आतल्या बाजूला बघा काळसर पूड किंवा काळसर भाग झालेला दिसतो. ती म्हणजे काय असते, ती बुरशी असते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा उपद्रवी सूक्ष्मजीवांची ही वाढ होत असते. तर हे लोणची, मोरांबे, जाम, सॉस, चटण्या अशा ओलसर अन्नातही कवकांच्या विविध प्रजाती काय होत असतात, वाढत असतात आणि या अन्नातील पोषक द्रव्ये शोषून स्वतःची वाढ व प्रजनन करतात. या प्रक्रियेमध्ये बुरशीकडून मायकोटॉक्झिन्स ही विषारी रसायने अन्नामध्ये मिसळली जाऊन ते अन्न विषारी होते. त्यामुळे बुरशी आलेले अन्न खाण्यास अयोग्य ठरते. कारण या ठिकाणी याच्यामध्ये विषारी रसायन तयार होत असतं. हे जी बुरशी लागते पदार्थावरती, अन्नपदार्थावरती, त्या अन्नपदार्थामध्ये मायकोटॉक्झिन हे विषारी रसायन तयार होतं आणि त्याच्यामुळे ते अन्नपदार्थ काय होतात, विषारी होतात आणि अशा प्रकारचं अन्नपदार्थ खाणं हे आपल्याला अयोग्य ठरतं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे क्लॉस्ट्रीडियम या उपद्रवी सूक्ष्मजीवाविषयीची माहिती पाहिजे. बघा, समारंभातील जेवणावेळी काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग होतं आणि हे अन्न अचानक विषारी कसे बनते. बघा, काही वेळेला मोठमोठे कार्यक्रम असतात किंवा समारंभ असतात, त्यावेळेला अन्नातून विषबाधा झाली म्हणून आपण अशा प्रकारच्या पेपरमधून किंवा टी व्हीमधून बातम्या ऐकत असतो. मग हे असं कशामुळं होत असतं, तर शिजवलेले जे अन्न आहे ते अन्न खराब करणारे जीवाणू, ते जे जीवाणू आहेत ते जीवाणू म्हणजे कोणते, क्लॉस्ट्रीडियम. कारण शिजवलेल्या अन्नामध्ये या क्लॉस्ट्रीडियम या जीवाणूंची वाढ होत असते आणि त्याच्यामुळे ते अन्न काय होतं, खराब होत असतं. तर या जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीत जगतात तर काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात. हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार होतात. या जीवाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनॉक्सी परिस्थितीत वाढतात. कारण हे जे जीवाणू आहेत ते कसे आहेत, विनॉक्सी श्वसन करणारे. कारण आपल्याला याच्या अगोदर माहिती आहे ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन हा श्वसनाचा 2 प्रकारे श्वसनाची क्रिया होत असते. तर यांच्यामध्ये विनॉक्सी श्वसन ही क्रिया होत असते म्हणजे ऑक्सिजनची यांना गरज नसते. ऑक्सिजनच्या शिवाय या ठिकाणी ह्यांची काय होत असते, वाढ होत असते आणि त्याच्यामुळं ते अन्न खराब होत असतं. कारण हवाबंद बाटलीमध्ये किंवा जास्त काळ ठेवलेलं अन्न हे कालांतराने खराब होतं, तर ते क्लॉस्ट्रीडियम जातीतील जीवाणूमुळे. तर या क्लॉस्ट्रीडियम या जीवाणूच्या वेगवेगळ्या प्रजाती या ठिकाणी इथे दाखवलेले आहेत बघा, आकार, त्यांचे फोटो. क्लॉस्ट्रीडियम टिटॅनी, त्याचा आकार अशा प्रकारचा असतो. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रीडियम परफ्रिन्जन्स या ठिकाणी अशा प्रकारचे हे जीवाणू आहेत. त्याच्यानंतर क्लॉस्ट्रीडियम बोटुलिनम, तर हे अशा प्रकारचे बाटलीच्या आकाराचे दंडाकृती जीवाणू आहेत. त्याच्यानंतर
क्लोस्ट्रिडियम डिफिसाइल, तर हा त्यांचा आकार असा असतो. तर अशा प्रकारे म्हणजे जवळजवळ या जीवाणूंच्या 100 प्रजाती आहेत. काही मातीमध्ये मानव प्राणी किंवा इतर प्राण्यांच्या शरीरावरती म्हणजे प्राण्यांच्या अन्नमार्गामध्ये आढळतात. आणि कारण आपल्याला माहिती आहे की सूक्ष्मजीवांना सर्वत्र भू अशा प्रकारची संज्ञा आहे, कारण ते जमीन, हवा, पाणी, माती, प्राणी यांच्या शरीरावरती किंवा शरीराच्या आतमध्ये आढळतात. तर अशाच प्रकारे हे मातीमध्ये आढळतात. त्याचप्रमाणे काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गामध्ये सुद्धा हे आढळतात. तर जवळजवळ 100 प्रकारच्या यांच्या प्रजाती आहेत. तर या ठिकाणी इथं 4 प्रकारच्या प्रजाती, त्यांची आकृती किंवा त्यांचे फोटो इथे दाखवलेले आहेत. तर एक आहेत क्लोस्ट्रिडियम नावाचे उपद्रवी किंवा हानिकारक सूक्ष्मजीव की ज्यांच्यामुळे मानवाला हानी होती. त्याच्यानंतर आता काही आपल्याला इतर रोगकारक सूक्ष्मजीवांविषयीची माहिती पाहिजे, म्हणजे अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता फक्त आपल्याला क्लोस्ट्रिडियम याच सूक्ष्मजीवामुळं किंवा या जीवाणूमुळंच आजार होतात का? तर नाही. आजार हे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूमुळं होत असतात. तर असे अनेक प्रजातीचे जीवाणू, विषाणू, आदिजीव, कवक हे सूक्ष्मजीवसुद्धा अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहेत. म्हणजे फक्त क्लोस्ट्रिडियम नावाच्या जीवाणूमुळंच मानवाला आजार होतात किंवा पोटाचे आजार होतात असं नाही आहे. तर इतर जीवाणू जे आहेत, विषाणू आहेत, आदिजीव आहेत, कवक आहेत, तर या अनेक सूक्ष्मजीवांमुळं मानवी रोगासाठी हे सूक्ष्मजीव काय आहेत? कारणीभूत आहेत किंवा या सूक्ष्मजीवांमुळे मानवाला रोगाची बाधा होऊ शकते किंवा रोग होत असतात. तर जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूबद्दल तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जीवाणूपेक्षाही अतिशय लहान असणारेही कितीतरी सूक्ष्मजीव आहेत आणि ते आपल्याला कसे असतात? त्रासदायक असतात, ते आपल्याला हानिकारक असतात. तर ते कसे हानिकारक आहेत? तर या ठिकाणी इथे आपल्याला हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये रोग, प्रसार व प्रतिबंध दर्शविणारा या ठिकाणी हा चार्ट इथं दिलेला आहे. तर या तक्त्यामध्ये रोगाचे नाव म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रोग इथे या कॉलममध्ये दिलेले आहेत. आणि हे जे रोग आहेत ते रोग निर्माण करणारे जीवाणू किंवा विषाणू कारके ज्यांच्यामुळं रोग होतो त्यांना काय म्हणतात? कारक असं म्हणतात. तर काही जे रोग आहेत ते विषाणूमुळे होतात, काही रोग जीवाणूमुळे होतात, काही आदिजीव किंवा कवकामुळे होणारेही रोग या ठिकाणी इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला या रोगाचा प्रसार आणि त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये प्रतिबंध, म्हणजे रोग झाला तर त्याच्यावरती काय उपाययोजना करावी हे या ठिकाणी या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे रोगाचा प्रसार कसा होतो आणि तो रोग झाला तर त्याच्यावरती उपाययोजना काय करावी किंवा प्रतिबंध काय करावा हे या ठिकाणी तक्त्यामध्ये दिलेलं आहे. तर इथे बघा, एड्स हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. एड्स ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा जो आहे तो HIV या विषाणूमुळं होतो आणि एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचे दूध, म्हणजे ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या शरीरातलं रक्त किंवा वीर्य किंवा आईचं दूध दुसऱ्यांना दिलं तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे या रोगाचा प्रसार होतो. तर याच्यावरती प्रतिबंध किंवा उपाययोजना काय? तर इंजेक्शन व सुया पुन्हा न वापरणे आणि सुरक्षित लैंगिक संबंध हा याच्यावरती प्रतिबंध आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या रोगाचं नाव दिलेलं आहे कावीळ. हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. तर तो दूषित पाणी आणि अन्न, दूषित अन्न किंवा दूषित पाण्यामुळं या रोगाची बाधा होते. त्याच्यामुळं त्याच्यावरती उपाययोजना किंवा प्रतिबंध म्हणजे स्वच्छ गाळलेलं पाणी आणि अन्न झाकून ठेवणे, कारण अन्न आणि पाण्यामधून हा रोग होतो. म्हणून या ठिकाणी पाणी स्वच्छ गाळून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न झाकून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्फ्लुएन्झा हा विषाणूमुळे होणारा संपर्क आहे. ज्या व्यक्तीला अशा प्रकारचा रोग झालेला आहे त्याच्याशी संपर्क आल्यानंतर हा रोग
होत असतो, म्हणजे हा संपर्कजन्य रोग आहे. म्हणून रोग्याशी संपर्क टाळणे व स्वच्छता हा याच्यावरती प्रतिबंध आहे. गोवर, कांजिण्या हा पण विषाणूमुळे होणार आहे. हा सुद्धा रोग्याशी संपर्क आल्यानंतर, म्हणजे ज्या व्यक्तीला अशा प्रकारच्या रोगाची बाधा झालेली आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात निरोगी व्यक्ती आली तर त्या ठिकाणीही त्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे निरोगी व्यक्तीला या रोगाची बाधा होऊ शकते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी याच्यावरती प्रतिबंध म्हणजे निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न आणि लसीकरण करणे हा याच्यावरती काय आहे, प्रतिबंध. त्यानंतर बर्ड फ्लू, H7, N9, स्वाईन फ्लू, H1N1. तर हे सुद्धा विषाणूमुळे होणारे रोग आहेत. तर ते रोगी पक्षी किंवा प्राणी याच्यामधून या रोगाचा प्रसार होतो. तर याच्यावरती प्रतिबंध म्हणजे स्वच्छता व योग्य शिजवलेलं मांस. त्याच्यानंतर डेंगी ताप किंवा यालाच डेंगू असं म्हणतात, हा सुद्धा विषाणूमुळे होणार आहे आणि डासामुळं या प्रकारच्या रोगाचा प्रसार होतो. डासांचा दंश. तर त्याच्यासाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणं, पाणी साठवून न देणं आणि डासावरती नियंत्रण ठेवणं हे याच्यावरती प्रतिबंध आहे. त्यानंतर निमोनिया हा रोग जीवाणूमुळे होत असतो. तर रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब याच्यामुळे या रोगाचा प्रसार होतो. तर लसीकरण किंवा रोग्यापासून दूर राहणं हा याच्यावरती काय आहे, प्रतिबंध. कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. रोग्याशी दीर्घकाळ सानिध्य किंवा रोग्याच्या सानिध्यात आल्यामुळे या रोगाची बाधा होते. तर त्याच्यासाठी त्याच्यापासून संपर्क टाळणे आणि त्याच्या वस्तू न वापरणे किंवा वस्तू वापरणे टाळणे हा याच्यावरती प्रतिबंध आहे. कॉलरा हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे याचा प्रसार होतो. त्याच्यासाठी अन्न आणि पाणी हे स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यानंतर हिवताप किंवा यालाच मलेरिया असं म्हणतात. तर हा आदिजीवामुळे होणारा आहे रोग. तर याचा प्रसार डासांचा दंश किंवा अस्वच्छ परिसर. तर त्याच्यावरती प्रतिबंध बघा, परिसराची स्वच्छता, पाणी साठवून न देणे आणि डासावरती नियंत्रण ठेवणे हा याच्यावरती प्रतिबंध आहे. आणि केसातील कोंडा, नायटा, गजकरणं, त्वचेवरील चट्टे हा कवकामुळे होणारा हे रोग आहेत किंवा हे कारक म्हणजे कवक आहेत. तर त्याच्यासाठी याचा प्रसार रोग्याशी व त्याच्या वस्तूशी संपर्क आल्यामुळे त्याचा प्रसार होत असतो. तर याच्यावरती प्रतिबंध म्हणजे स्वच्छता राखणे व रोग्याशी संपर्क टाळणे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग, हे रोग निर्माण करणारे कारक म्हणजे विषाणू, जीवाणू किंवा आदिजीव, कवक हे याचे कारक आहेत. याचा प्रसार कशामुळे होतो आणि जर हा रोग झाला तर त्याच्यावरती उपाययोजना काय करावी म्हणजे त्याच्यावरचा प्रतिबंध या ठिकाणी या तक्त्यामध्ये दिलेला आहे. तर ते अशा प्रकारे यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये काही उपयोगी आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांविषयीची माहिती या प्रकरणामध्ये मिळवलेली आहे. धन्यवाद.